नमस्कार, मी सचिन खेडेकर. कोण होणार करोडपती या अद्भुत अफलातून आणि अविस्मरणीय खेळाच्या नव्या पर्वात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकदा दिल्लीच्या सुलतानानं मुद्दाम कृष्णदेवरायांसाठी लग्नाची एक खोडसाळ निमंत्रण पत्रिका पाठवली. पत्रिकेत काय लिहिलं होतं माहितीये? दिल्लीत नव्यानं खोदलेल्या विहिरीचं आम्ही लग्न ठरवलंय. या लग्नाला आपण उपस्थित राहावंच, पण सोबत आपल्या राज्यातील सर्व विहिरींना उपस्थित राहण्यास सांगावं. आपण शब्दाला पक्के असल्याने आमचं आमंत्रण टाळणार नाही हा विश्वास आहे. पत्र वाचून कृष्णदेवराय चिंतेत पडले. दिल्लीच्या सुलतानानं कृष्णदेवराय यांच्या राज्यातील विहिरींची पूजा करण्याच्या पद्धतीची थट्टा केली होती आणि त्याचबरोबर विहिरीसोबत लग्नाला आला नाहीत तर गुन्हा समजला जाईल अशी धमकी दिली होती. काहीतरी करणं भाग होतं. प्रजेला विनाकारण युद्धात ढकलायची कृष्णदेवराय यांची इच्छा नव्हती. त्यावेळी काय केलं असेल कृष्णदेवराय यांनी? तेनालीरामन यांनी त्यांना नक्की काय सल्ला दिला? सांगणार आहे. उत्तर सांगणार आहे, पण आजच्या भागाच्या शेवटी. तोवर करोडपती होण्यासाठीचे प्रश्न आणि उत्तरं असलेला अद्भुत अफलातून आणि अविस्मरणीय खेळ खेळूया. कोण होणार करोडपती, आता फक्त ज्ञानाची साथ. कालच्या भागात आशिष हातीम हे आपल्याबरोबर खेळत होते. त्यांनी 6,40,000 रुपये जिंकलेले आहेत. आता बघूया या भागात ते किती रुपये जिंकतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आशिष हातीम यांचं. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आशिष. नमस्कार सर. आई नमस्कार. सुरू करूया? हो. चला मंडळी, खेळूया आशिष हातीम यांच्या सोबत कोण होणार करोडपती. आशिष, 6,40,000 रुपये तू जिंकलेले आहेस. हो. पुढचा प्रश्न तुला 12.5 लाख रुपये मिळवून देणार आहे. तुझ्याकडे एकच लाईफलाईन शिल्लक आहे, 50-50. काळजीपूर्वक उत्तर द्यायचंय. हो. खात्री असेल तरच उत्तर द्यायचंय, कारण आता जर उत्तर चुकलं तर थेट दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे 3,20,000वर तुम्ही येणार आहात. हो. तयार? तयार. आशिष हातीम, तुमच्यासाठी ह्या सीझनचा 12.5 लाखासाठी 12वा प्रश्न हा तुझ्या समोर. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून नामकरण केलेलं ट्रम्प विलेज हे खेडं भारतातील कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्लिअर आहे? हो. आणि पर्याय आहेत: ए हिमाचल प्रदेश, बी हरियाणा, सी उत्तराखंड, डी पंजाब. वेळेचं काहीही बंधन नाही. काय येतंय मनात? उत्तराखंड वाटतंय, पण शुअर नाहीये. तुमच्याकडे एक लाईफलाईन अजूनही शिल्लक आहे. सर 50-50. लाईफलाईन घेणार? हो. कम्प्युटर राव, आशिष हातीम आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. कृपया नोंद घ्यावी, 50-50. ह्या लाईफलाईन मध्ये आशिष 2 चुकीची उत्तरं नाहीशी होतील. हो. आणि नंतर 2 उत्तरं राहतील, त्यातलं अचूक उत्तर तुम्हाला द्यायचंय. कम्प्युटर राव, कृपया 2 चुकीची उत्तरं काढून टाका. ए हिमाचल प्रदेश, बी हरियाणा. तुम्हाला उत्तराखंड वाटत होतं? सर ए हिमाचल प्रदेश. ए हिमाचल प्रदेश.
उत्तराखंड वाटत होतं मला. उत्तराखंडच्या बाजूलाच हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश. माझं काम आहे म्हणून मी सांगतो. आता तुमच्याकडे कुठलीही Lifeline नाही. लाईफलाईन नाहीये. अगदी खात्रीलायक उत्तर असेल तरच द्या. बरोबर उत्तर अर्थात तुम्हाला 25 लाखाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं आणि चुकीचं उत्तर तुम्हाला 320 वर आणू शकतं. सर क्विट करतो मी. नाही. नाही उगाच रिस्क नाही घेणार. ठीक आहे. कम्प्युटर राव, आशिष हातीम आपला खेळ इथंच सोडू इच्छितात. कृपया नोंद घ्यावी. पण इथं जर पर्याय निवडायचा झाला तर तुम्ही कुठला निवडला असतात? हिमाचल प्रदेश सर. हिमाचल प्रदेश. हो. कम्प्युटर राव, ए हिमाचल प्रदेश हे उत्तर लॉक करा. हे चुकीचं उत्तर आहे. बी हरियाणा हे अचूक उत्तर आहे. खेळ सोडण्याचा निर्णय घेतलात, हो. त्यात तुम्ही तुमचं नुकसान वाचवलं. हो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून नामकरण केलेलं ट्रम्प विलेज हे खेडं भारतातील हरियाणा राज्यात आहे. मेवात जिल्ह्यातील मरोडा नावाच्या खेड्याचं नाव बदलून विलेज ट्रम्प हे ठेवलेलं आहे. ओके. वाह, फारच छान. 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमच्या कुटुंबाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या पुढच्या यशासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. या. थँक्यू. या. आशिष हातीम हे अत्यंत अप्रतिम खेळले. तिन्ही लाईफलाईन्स वापरल्या. एका प्रश्नाला अडले, पण त्यावेळेला त्यांच्या मनात ती शंका आली आणि त्यांनी गेम सोडण्याचं ठरवलं. मला असं वाटतं की खरंच सावधगिरीनं खेळणं हा ह्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे. अगदी काळजीपूर्वक खेळावं. पुन्हा एकदा उरलेल्या सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील दिलेल्या सुबोध भावेंच्या चित्रपट शीर्षकांना त्यांच्यात असलेल्या एकूण अक्षरांच्या वाढत्या क्रमानं लावा. म्हणजेच सर्वात कमी अक्षर असलेलं शीर्षक पहिलं. आणि पर्याय आहेत ए सखी, बी लोकमान्य एक युगपुरुष, सी बंध नायलॉनचे, डी रानभूल. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे ते. ए सखी 2 अक्षर, डी रानभूल 4 अक्षर, सी बंध नायलॉनचे 7 अक्षर, बी लोकमान्य एक युगपुरुष 11 अक्षर. ए डी सी बी. आणि पाहूया कुणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. आणि सगळ्यात वेगवान उत्तर दिले तनुजा महाजन यांनी. अभिनंदन, अभिनंदन तनुजा, खूप खूप अभिनंदन. या. माझ्या समोर बसलेले आहेत पुण्याच्या तनुजा महाजन. या चाइल्ड सायकॉलॉजिस्ट आहेत आणि सध्या त्या शिक्षकांना ट्रेनिंग देत आहेत. होय ना? हो. अरे बापरे. आमच्या शाळेत महाजनबाई होत्या. त्या महाजनबाईंना आम्ही असं म्हणायचो, बाई आम्ही तर प्रजाजन, तुम्ही महाजन म्हणजे मोठी माणसं. म्हणजे आधीच आम्ही तुमच्या नावानीच असं बॅकफूटवर आलोय. आणि त्यात आम्हाला असं कळलंय की तुम्ही सोशल मीडियामध्ये खूप ॲक्टिव्ह आहात
आणि तुमच्या पोस्ट्स आणि त्यावर चर्चा घडून येत असतात आणि खूप फॉलोअर्स तुम्हाला फॉलो करतात. उदाहरणादाखल म्हणजे प्रेक्षकांनाही मला सांगावंसं वाटतं की एक अशी पोस्ट मी आज दाखवणार आहे तनुजाताई तुमची, जी खूप चर्चिली गेली. ती एकदा पोस्ट आपण बघूया का? उद्या माझ्या इनबॉक्समध्ये येऊन कृपया महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ नयेत. अशांना लगेच अनफ्रेंड करण्यात येईल. ही सिरियसली लिहिलेली पोस्ट आहे. ह्यावर हिहिकारक इमोजी करणाऱ्यांना तात्काळ नारळ मिळेल. प्लीज डू नॉट इनबॉक्स टू विश मी ऑन वुमन्स डे. अहो, हा मूळ कोणावरचा राग आहे? म्हणजे हा महिलांवरचा राग आहे का पामर पुरुषांवरचा राग आहे का नारळ देऊन कोणाची पाठवणी करायची आहे? जेव्हा आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे, तेव्हा मग असा वेगळा दिवस कशासाठी आमच्यासाठी? म्हणजे मग का असं? आणि दुसरंही कारण असं आहे की अशा दिवसांची संधी साधून बरेच जण इनबॉक्स मध्ये प्रवेश करतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा हा इशारा आहे. इशारा आहे. सर, पण काय होतं, बरेच वेळेला असंही होतं म्हणजे की फोनवर शुभेच्छा देतात वुमन्स डेला आणि बायकोला सांगतायत चहा आण. सो असेही करणारे असतात. सो हा जो बेगडीपणा आहे त्याचा थोडासा राग येतो. त्यामुळे असं वाटतं की नको. अच्छा, आता माझ्या लक्षात आलंय. मी अत्यंत सावधगिरीनं तुमच्याबरोबर खेळणार आहे आणि अत्यंत सावध वागणार आहे. त्यातून जर तुम्हाला शिक्षिका म्हणून माझ्यावरती डाफरावं असं वाटलं किंवा ओरडावं असं वाटलं तर तुम्हाला अगदी पूर्ण मुभा आहे. माझी शिकण्याची तयारी देखील आहे. तुमच्या सोबत कोण आलंय आज? मोठा मुलगा आलाय, अथर्व महाजन. अथर्व, नमस्कार. नमस्कार सर. वा, आणि काय करतोस तू? सर, मी आता थर्ड इयरला आहे, BBA शिकतोय. खूप खूप स्वागत थँक्यू. तुझं आमच्या ह्या खेळामध्ये. थँक्यू सर. आणि तनुजाताई, आपण खेळायला सुरुवात करूया. हो, नक्की. तयार आहात तुम्ही? हो, मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या खेळाचे नियम सगळ्यांना माहिती आहेत, पण प्रश्न 1 कोटीचा आहे. नियम पुन्हा एकदा नीट अगदी समजून घ्या. 1 कोटी रुपयांसाठी 15 प्रश्न. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी, दुसरा प्रश्न 2000 रुपयांसाठी. एक एक करत 15 प्रश्न तुम्हाला नेतील 1 कोटीपर्यंत. या 2 महत्वाचे टप्पे असतील. पहिला टप्पा 5 प्रश्नांनंतर 10,000 रुपयांचा. दुसरा टप्पा 10व्या प्रश्नाला 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यामध्ये कम्प्युटर राव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतील उत्तर देण्यासाठी. आणि दुसरा टप्पा म्हणजे 6वा ते 10वा ह्याच्यात कम्प्युटर राव तुम्हाला देतील 1 मिनिट 60 सेकंद. 11व्या प्रश्नापासून तुम्हाला उत्तर द्यायला कम्प्युटर राव वेळेचं बंधन ठेवणार नाही. तुमच्या मदतीसाठी अर्थात 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50. यामध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातील आणि उरलेल्या 2 पर्यायांमधनं तुम्हाला निवड करावी लागणार आहे. दुसरा पर्याय आहे व्हिडिओ अ फ्रेंड. यामध्ये तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची किंवा मैत्रिणींची नावं आम्ही तुम्हाला दाखवू. त्यापैकी कुठल्या मित्राची किंवा मैत्रिणीची तुम्हाला मदत घ्यायची आहे त्याची निवड तुम्ही करू शकता. आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. आमच्या स्टुडिओमध्ये जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांची मदत तुम्ही उत्तरासाठी मागू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे? हो. चला तर मग खेळूया तनुजा यांच्या सोबत कोण होणार करोडपती. तनुजाताई, 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. एका प्रसिद्ध वाक्प्रचारानुसार अविचारानं बडबडणारा अक्कलेचे काय तोडतो? आणि पर्याय आहेत ए तारे, बी झाडे, सी फळे, डी धागे. सर, ए तारे. ए तारे करूया लॉक. हो. कम्प्युटर राव ए तारे लॉक करा. ए तारे हे बरोबर उत्तर आहे. अकलेचे तारे तोडणे. 1000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न 2000 रुपये मिळवून देणार आहे. हा तुमच्या समोर दुसरा प्रश्न.
पारंपरिक पद्धतीनुसार मराठी लग्नामध्ये वधूवराच्या कपाळाला पुढीलपैकी कोणती एक गोष्ट बांधतात? आणि पर्याय आहेत: ए तोरण, बी मुंडावळी, सी पताका, डी झुंबर. सर बी मुंडावळी. बी मुंडावळी, मुंडावळ्या. हो नक्की? हो, लॉक करा. कम्प्युटरराव, बी मुंडावळी लॉक करा. बी मुंडावळी हे बरोबर उत्तर आहे. वा, 2,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. 3,000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. सोनाली कुलकर्णी अभिनीत 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचं नाव काय आहे? आणि पर्याय आहेत: ए श्रीखंड, बी बासुंदी, सी गुलाबजाम, डी मोदक. सर सी गुलाबजाम लॉक करा. सी गुलाबजाम. हो नक्की? हो सिनेमा पाहिलेला आहे, ठाऊक आहे. हो. कम्प्युटरराव, सी गुलाबजाम लॉक करा. सी गुलाबजाम हे बरोबर उत्तर आहे. वा, 3,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न 5,000 रुपयांसाठी. हा आहे चौथा प्रश्न. कोविड-19 च्या लसीची नाव नोंदणी करण्यासाठी सरकारनं कोणतं संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट बनवली आहे? आणि पर्याय आहेत: ए को जीत, बी को विजय, सी को विक्ट्री, डी कोविन. सर डी कोविन. डी कोविन. हो खात्री आहे उत्तराची? कम्प्युटरराव, डी कोविन लॉक करा. डी कोविन हे बरोबर उत्तर आहे. 5,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत तनुजाताई. पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला 10,000 रुपये मिळवून देणार आहे. इथं पहिला टप्पा पूर्ण होतो. तयार? हो. 5वा प्रश्न हा तुमच्या समोर. योगासनाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारात प्रामुख्यानं केवळ श्वासावर नियंत्रण ठेवलं जातं? आणि पर्याय आहेत: ए चक्रासन, बी भुजंगासन, सी प्राणायाम, डी नौकासन. सर सी प्राणायाम. सी प्राणायाम. हो हो, लॉक करा. लॉक करा. हो. कम्प्युटरराव, सी प्राणायाम लॉक करा. सी प्राणायाम हे बरोबर उत्तर आहे. अनुलोम विलोम, उज्जयी, कपालभाती हे प्राणायामाचे काही प्रकार आहेत. प्राणायाम म्हणजे प्राण, या वैश्विक चैतन्य शक्तीचं नियमन. प्राणायाम ही अष्टांग योगातील 4थी पायरी आहे असं मानलं जातं. तुम्ही इतक्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं. तुमचा योगाचा आहे का अभ्यास? हो, मी योगा करते, प्राणायाम सुद्धा करते. तरीच पाहिलं, तुमच्या चेहऱ्यावर आलं होतं ते. तुमच्याबद्दल खरं अधिक जाणून घ्यायची आम्हाला खूप इच्छा आहे. आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय. आपण पाहूया का? हो, जरूर. व्हिडिओ प्लीज. निसर्ग आणि चाइल्ड सायकोलॉजीमध्ये मला बराचसा साम्य दिसतं. निसर्गामध्ये जसं आपण एखादं बी पेरतो आणि त्यानंतर त्याला योग्य वातावरण मिळाल्यावर ते छान बहरतं, त्याला फुलं येतात, फळं येतात. मला वाटतं लहान मुलांचं पण असंच आहे. जेव्हा त्यांना योग्य वातावरण मिळतं तेव्हा ते छान बहरतात, ते छान ग्रो होतात. एका ऑनलाईन अपलोडिंग व्हिडिओ साईटवर माझं अर्बन अरण्यक नावाचं चॅनल आहे आणि तिथे मी जे नवीन गार्डनिंग करणारे आहेत त्यांच्यासाठी काही मार्गदर्शनपर छोटे छोटे व्हिडिओज करून अपलोड करते. रेडी? नमस्कार, मी तनुजा महाजन. अर्बन अरण्यकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझा धाकटा मुलगा आणि माझं बॉन्डिंग खूपच छान आहे. तो मला खूप एनकरेज करत असतो. म्हणजे माझं जे चॅनल सुरू झालंय त्याला सुद्धा त्यांनी खूप एनकरेज केलं. मुळात कोण होणार करोडपती ला येण्याचं कारण सुद्धा माझा धाकटा मुलगा आहे. कारण त्याला असं वाटतं की आपल्या आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत.
तुमच्या धाकट्या मुलाला अगदी वाटतं की तुम्ही सर्वज्ञानी आहात आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक आहेत, होय ना? तसा गैरसमज असू शकतो त्याचा. आणि तुम्ही चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहात. अगदी हुशार अशी जी मुलं आहेत मग की त्यांना ज्यांची काय बौद्धिक- सायकोलॉजीचा गरज लागत असेल? सर- अगदी जे अति हुशार आहेत त्यांनाही. सर, हाच एक खूप मोठा गैरसमज आहे की त्यांना कुठल्याच मदतीची गरज लागत नाही. खरं वा. तर धडा त्यांना नंबर 1 हा माझा गैरसमज आहे. बर हा नाही सर, तुमचाच असं नाही. हा म्हणजे मी शिकण्यापूर्वी हा माझाही गैरसमज खरंय, होता. हा. आणि एकूणच आपल्याला असं वाटतं की मूल हुशार असलं म्हणजे ते त्याचं ते तरून जाईल आणि त्याला कुठलेच प्रॉब्लेम येणार नाहीत. तर असं नाहीये ते खरं. ज्याला कधीतरी आम्ही असिंक्रोनी म्हणतो. म्हणजे एखादं मूल अभ्यासात हुशार आहे पण त्याला पर्सनल रिलेशनशिप्समध्ये कदाचित प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा सोशल बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि कधीतरी असं होतं की परफेक्शनिझम असतं त्यांच्यामध्ये. मग त्याच्यामुळे मी म्हणतो किंवा मी म्हणते तसंच सगळं झालं पाहिजे आणि ते परफेक्ट नाही झालं तर मग फ्रस्ट्रेशन्स असतात. आता ती डील करण्यासाठी त्यांना मदतीची गरज असते. अभ्यासामध्ये पण त्यांना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण त्यांच्या स्वतःच्या अशा लर्निंग स्टाईल्स असतात. म्हणजे हुशार मुलं जी असतात ना ती इमोशनल लर्नर्स म्हणतो आम्ही त्यांना. अच्छा. की माझी कपॅसिटी आहे गणित करण्याची पण काहीतरी माझं बिनसलं आणि आता मी गणित नाही करणार आहे. नाही, माझं मन नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याला इमोशनल लर्नर्स असं म्हणतात. अगदी छोटासा किस्सा आहे पण आमच्या इमारतीमध्ये एक अतिशय हुशार मुलगा आणि अगदी पहिल्या 5 नंबरात येणारा आणि हे ते आणि त्याला 97 मार्क 100त मिळेल की तो रडायचा की मला 98 नाही मिळाले. मग त्याला मिळाले, मग ह्याला 98.5 मिळाले. म्हणजे 97 मार्काचा त्याला आनंद व्हायचा नाही आणि त्याला सारखं असं वाटायचं की मला हे 3 मार्क कमी मिळाले. खरंय, खरंय. असंही होऊ शकतं. हो, होऊ शकतं सर. छान, वा. खरंच आज हे ज्ञानात खरंच नवीन भर पडली. पुढचा प्रश्न तुम्हाला 20,000 रुपये मिळवून देणार आहे. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. डेंग्यूवर औषधी म्हणून ओळखले जाणारे हे फळझाड कोणते आहे? आपण पर्याय सांगायच्या आधी आपण तो फोटो बघूया किंवा ती इमेज बघूया. आणि पर्याय आहेत ए अननस, बी सुपारी, सी नारळ आणि डी पपई. सर, डी पपई. डी पपई. हो हो, खात्री पपईच्या पानांचा रस करून दिला जातो पेशंट्सना. डेंगीमध्ये. हो, डेंग्यूमध्ये. अच्छा, काय करूया? लॉक करा सर. डी पपई. कम्प्युटरराव, डी पपई लॉक करा. डी पपई हे बरोबर उत्तर आहे. पपईमध्ये अजीवनसत्व देखील विपुल प्रमाणात आढळतं. डोळ्यांच्या विकारांवर देखील पपई औषधी म्हणून वापरतात. वा, तुम्हाला हे ठाऊक होतं आणि तुम्ही अगदी अचूक उत्तर दिलंत. खूप अभिनंदन. 20,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. या पुढचा प्रश्न तुम्हाला 40,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणतं पुण्यातलं देऊळ गणपतीचं देऊळ नाहीये? आणि पर्याय आहेत ए दशभुजा मंदिर, बी दगडूशेठ हलवाई मंदिर, सी ओंकारेश्वर मंदिर, डी सारसबाग मंदिर. सर, सी ओंकारेश्वर मंदिर. सी ओंकारेश्वर मंदिर हे लॉक करा. गणपतीचं देऊळ नाही. नाही, ते शिवाचं आहे. काय करूया? लॉक करा सर. कम्प्युटरराव, सी ओंकारेश्वर मंदिर लॉक करा. सी ओंकारेश्वर मंदिर हे गणपतीचं देऊळ नाही हे बरोबर उत्तर आहे. ओंकारेश्वर मंदिर हे
शंकराचं मंदिर आहे. ते मुठा नदीच्या काठावर आहे आणि जवळपास 300 वर्ष जुनं आहे. आता पुण्यातल्या माणसांची ओळख करून द्यायची झाली तर तुम्ही कशी करून देता? सुजाण असतात, बरं. विचार करणारी असतात, त्यांची स्वतःची मतं असतात, ज्या मतांवर ते ठाम असतात. मतं ठाम असतात, चुकीची असली तरी असं का नाही बरोबरच असतात? नाही, विचारी असतात ना, त्याच्यामुळे विचार करूनच मतं तयार करतात. नाही, आम्हाला एक आपलं शंका अशासाठी येते की त्याच्यावरती विनोद फार होता तो. फार विनोद होतात, पण ते सगळे विनोद बाहेरच्या लोकांनीच जास्ती केलेले असतात. पुण्यातल्या लोकांचे नसतात ते पुण्यातल्या विनोद. लोकांनी केलेले नसतात. जळतात अहो, पुणेकरांवर जळतात. हो मग. होय ना? हो. पण काहीतरी एखादी तरी अशी गोष्ट असेल ना पुण्याबद्दलची न आवडणारी. हा, म्हणजे ट्रॅफिक सेन्स आहे जो थोडासा, किंवा सिग्नल तोडून जे लोक गाड्या चालवतात, ते थोडंसं असं वाटतं की अरे नका असं करू. माझा एक मित्र होता जो अल्का टॉकीजच्या चौकात असा स्कूटर घेऊन उभा होता आणि सिग्नल तोडला आणि तो पुढे गेला. तर हवालदारांनी त्याला तोडला सिग्नल. तोडला कुठे, मला दिसलाच नाही सिग्नल. तर तो सिग्नल असा खांबावरती असतो तसा नव्हता, अल्का टॉकीजच्या चौकाचे वर टांगलेले सिग्नल होते. तर तो म्हणला, अरे इथे टांगलाय होय, थोडा आणखी वर नेला तर विमानही थांबतील असं तो. आम्ही त्या टांगलेल्या सिग्नलला मानत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. बर. याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला 80,000 रुपये मिळवून देणार आहे. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स अजूनही तुम्हाला उपलब्ध आहेत. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. कोणत्या इटालियन व्यक्तीनं मुलांच्या मानसिक विकासावर आधारित शिक्षण पद्धती विकसित केली? पर्याय आहेत: ए. मारिया मॉन्टेसरी, बी. मदर तेरेसा, सी. फ्लॉरेन्स नाइटिंगेल, डी. मेरी कॅल्वानी. सर, ए. मारिया मॉन्टेसरी. ए. मारिया मॉन्टेसरी. खात्री आहे पूर्ण? हो लॉक करूच शकतो अगदी. हो, लॉक. कम्प्युटर राव, ए. मारिया मॉन्टेसरी लॉक करा. ए. मारिया मॉन्टेसरी इज द राईट आन्सर. अगदी बरोबर उत्तर आहे. मुलांच्या मानसिक विकासावर आधारित अध्यापन पद्धती मारिया मॉन्टेसरी यांनी विकसित केली. म्हणूनच मॉन्टेसरी हे नाव प्री स्कूल्स साठी वापरलं जातं. 80,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. याच्या पुढचा प्रश्न आता तुम्हाला हजारांमधनं लाखात घेऊन जाणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं होतं तुमच्या ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल किंवा आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेल्या तुमच्या अरण्याबद्दल. याचं कारण असं की आपल्याकडे झाडांबद्दल, अरे झाडं लावली पाहिजेत वगैरे अशी बोलणारी मंडळी खूप असतात. एवढं कशाला, मुलांना जर आपण आज विचारलं की 5 झाडांची नावं सांगा तर त्यांना अगदी विचार करावा लागतो. या अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हे जे सुरू केलंय काम त्याबद्दल आम्हाला खरंच मनापासून जाणून घ्यायचंय. सर, नशिबाने माझा जो फ्लॅट आहे 3ऱ्या मजल्यावर, तो माझा जेवढा फ्लॅट आहे तेवढंच वरती मला टेरेस मिळालं. हो. जेव्हा मुलं माझी दोन्ही लहान होती तेव्हा मला फारसं काही करता यायचं नाही. आवड होतीच, पण जशी जशी मुलं मोठी व्हायला लागली आणि मला वेळ मिळायला लागला तसा मी तिथे हळूहळू गार्डनिंग करायला सुरुवात केली. आणि मग जसं जसं मी त्याचा अभ्यास करायला लागले, जसं जसं निसर्गाला समजून घ्यायला लागले, तसं तसं समजायला लागलं की जो आपल्याला कचरा वाटायचा, की जे पालापाचोळा पडतोय, तो कचरा नाहीये, तो खूप महत्वाचा असा रिसोर्स आहे. आणि त्यापासून उत्कृष्ट असं खत तयार करू शकतो, जे म्हणजे आपल्या घरातला कचरा आहे त्याचं सुद्धा जिरवण्याचं काम ते करतं. अगदी. आणि मग मी असं ठरवलं की नाही, निसर्गाला त्याच्या आवडीप्रमाणे वाढून द्यायचं माझ्या टेरेसवर. आणि त्यामुळे मी अरण्यक असं नाव ठेवलं की ते अरण्यच होणार आहे अजून 1-2 वर्षात. आणि तिथे सगळ्यांनी यावं,
पक्ष्यांनी यावं, फुलपाखरांनी यावं. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे जवळजवळ 200-250 फुलपाखराच्या अळ्या होत्या. त्यांनी माझी सगळी लिलीची झाडं एका दिवसात साफ करून टाकली. फस्त पण केली. ती पुन्हा फस्त करून टाकली. ती पुन्हा येतात. अगदी. पण कुठेतरी त्या निसर्गाच्या साखळीचा एक भाग झाला माझी बाग, ह्याचा मला खूप नाही, आनंद मला आहे. ह्याची कल्पना आहे की निर्मितीचा आनंद ह्यात खूप आहे, की अगदी खरं आहे. कशातून तरी हे उगवलं, त्यानंतर आणखीन पक्षी आले, त्यांनी ते फस्त केलं, ते पुन्हा उगवणार आहे अशी आशा आहे. म्हणजे अनेक गोष्टींनी हे परिपूर्ण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आशावाद आहे, निर्मितीचा आनंद आहे. हो, हो, वा, हो. खरंच तुमच्या ह्या कामाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. 1,60,000 रुपये पुढचा प्रश्न तुम्हाला मिळवून देणार आहे. हा आहे 9वा प्रश्न. पुढील आवाज ऐकून तो कोणत्या प्रसिद्ध मराठी कवीचा आहे ते ओळखा. हा ऑडिओ क्लू आहे. आम्ही तुम्हाला एक ऑडिओ क्लू ऐकवणार आहोत बरं. आणि मग मी पर्याय सांगतो. हो. क्यू प्लीज. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर, पाऊस आला नाचणाऱ्या मोरांवर, पाऊस आला. पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा, करीत आला वेड्याचा बहाणा, पाऊस आला आतून आतून शहाणा. पर्याय आहेत ए. विंदा करंदीकर, बी. वसंत बापट, सी. मंगेश पाडगावकर, डी. कुसुमाग्रज. सर, सी. मंगेश पाडगावकर. सी. मंगेश पाडगावकर. हा आवाज तुम्ही ओळखलेला आहे हो. अगदी अचूक. हो, खात्री आहे. हो, करूया लॉक. हो, लॉक करा. कम्प्युटर राव, सी. मंगेश पाडगावकर लॉक करा. खास आवाज, खास शैली ही अगदी पाडगावकरांचीच आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. आम्ही एका कार्यक्रमात होतो आणि त्यांनी ते इतकं ते छान म्हणतात की प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं, अगदी तुमचं आमचं अगदी सेम असतं. त्यांचं त्या शब्दांवरचं प्रेम किंवा त्यांना लिहिताना आलेली उर्मी प्रत्येक सादरीकरणामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती आणि आवाजात येत असते. अशी त्यांची खासियत आहे, अशी अगदी, त्यांची अगदी. शैली होती. शैली आहे. तुम्ही सुद्धा कविता करता असं आम्ही ऐकलंय. हो, थोडीफार करते. बर. सर, मी पूर्वी खूप करायचे. म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा अगदी वेड्यासारखी झपाटून गेल्यासारखी कविता करायचे. हा, आता थोडंसं कमी झालं, ज्याची खूप खंत वाटते. पण आता का सुचत नाही म्हणून का आता आता ते लिहिणं आतून होत येत नाही? नाही, आतून येत नाही, तो वेळ मिळत नाही. सर, शब्दांना सुद्धा आपला थोडासा आपला जीव द्यायला लागतो, तर ते तुमच्यावर प्रसन्न होतात. ते माझं आता होत नाही सध्या. पण मी पोस्ट ग्रॅज्युएशनला एक कविता केली होती. ती अजूनही मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही माझी फिलॉसॉफी आहे आणि माझ्या आयुष्याचा जो मार्ग आहे त्याला ती मार्गदर्शक आहे. तुमची काय होते शब्द? तर कविता अशी आहे की, पावसाच्या धारेत कधी तुम्ही नाचलात का? पावसाच्या धारेत कधी तुम्ही नाचलात का? अनोळखी माणसाचा चेहरा कधी वाचलात का? वा. रस्त्यावरच्या गर्दीचं कधी ऐकलत संगीत? रस्त्यावरच्या गर्दीचं कधी ऐकलत संगीत? कधी तुम्ही पाहिलीत का पहाटे स्वप्न रंगीत? वा वा. स्वतःचीच आठवण कधी काढलीत रात्रभर जागून? हम्म. स्वतःचीच आठवण कधी काढलीत रात्रभर रात्रभर जागून? जागून? बघितलं कधी देवाकडे आपलं बालपण मागून? वा, क्या बात. स्वतःपासून जेव्हा तुम्ही जात होतात लांब, कधी म्हणालात मनाला अरे जरा थांब? धाप जेव्हा लागली तुम्हाला सुखामागे पळून, धाप जेव्हा लागली तुम्हाला सुखामागे पळून,
हृदयातल्याच आनंद झऱ्यांकडे पाहिलत कधी वळून? वा वा वा, खूपच छान. हृदयातल्या झऱ्यांकडे पाहिलत कधी वळून. वा, फारच छान, अप्रतिम. sir. नाही, मला मला खरंच कौतुक वाटतं आणि मला असं सांगावंसं वाटतं की ज्या दुर्दम्य आशावादाबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात तो तुम्हीच सोडून द्यायचा, हे काही बरोबर नाही. नाही सर, करायच्यात, खूप खूप लिहायचंय. अगदी. माझं आता हे लक्षात आलंय की शब्दसाठा आणि स्त्री शिक्षिका यामध्ये तुमच्या पतिदेवांचं काय होत असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. नाही, sir. आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्ही त्यांना खूप कविता ऐकवलेल्या आहेत. आता तुम्ही किती अगदी असा ताठपणा दाखवलात तरी त्याची आम्हाला कल्पना आहे. त्यावेळेला कुठल्या कविता तुम्ही त्यांना म्हणून दाखवल्यात? सर, असं झालं की आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि मी कॉलेजमध्ये होते आणि कॉलेजमध्ये शिकत असताना मी एका जिममध्ये एरोबिक्स इन्स्ट्रक्टर म्हणून जॉब पण करायचे संध्याकाळी. बर. आणि त्याच जिममध्ये माझा नवरा विजय महाजन तो जिमचा इन्स्ट्रक्टर होता. म्हणजे बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. Wow. महाराष्ट्र श्री, पुणे श्री असं त्यांनी जिंकलेलं आहे. वाव. आणि तो अतिशय कडक अशी त्याची ख्याती होती. म्हणजे मी तो जिम मध्ये असताना त्या सेक्शन मध्ये कधी जायचेच नाही, कारण तो प्रचंड शिस्तीचा होता. मुलांना, त्याच्याकडे येणाऱ्या मुलांना खूप शिस्त लावली होती त्यांनी. आणि तेव्हा असं झालं की चंद्रशेखर गोखल्यांचं मी माझा हे पुस्तक आमच्या कॉलेजमध्ये आमच्या ज्या सिनियर्स होत्या त्यांच्यामध्ये भयंकर क्रेज आली होती त्या पुस्तकाची. कल्ट पुस्तक आहे ते. आणि मग आमची ही उत्सुकता ताणली गेली. ते बघितलं, वाचलं, त्यांनी वेड लावलं त्या पुस्तकांनी, जसं इतर लोकांना वेड लावलं होतं. हा. आणि मग कधीतरी बोलता बोलता असं झालं की त्या पुस्तकाचा विषय निघाला. तेव्हा विजय म्हणाला की नाही, मला नाही माहिती ते पुस्तक. मग मी ते त्याला दिलं. आणि मग जिम इन्स्ट्रक्टर, पुणे श्री, अगदी. महाराष्ट्र श्री आणि मी माझा ह्या कवितांचं म्हणजे पुस्तक. मलाही तो आश्चर्याचा धक्का होता की ह्याला कविता आवडतात असं मला पहिल्यांदा कळलं. आणि मग त्याला कुठून तरी कळलं की मीही कविता करते. मग माझ्या कविता त्याला वाचायला दिल्या. आणि मग असं करता करता लक्षात आलं की एक कोमल हृदयही आहे कणखर शरीरामध्ये. आणि मग ओळख झाली आमची. आणि मग मी तुला वाचते, तू मला वाच, हा जो प्रवास आहे याचा मला अगदी अतिशय खूप आनंद होतोय. याचं कारण असं, मलाही आठवतं ते पुस्तक चंद्रशेखर गोखले माझ्या अगदी ओळखीतले आहेत. आणि त्यांचं पुस्तक किती प्रसिद्ध होतं म्हणजे अजूनही मला आठवतं. मिठी या शब्दात आहे किती मिठास, मिठी या शब्दात आहे किती मिठास, कल्पनेतही आहे कृतीचा भास. हे अशा अनेक चारोळी होत्या. आणि त्यावेळेच्या कॉलेज युवक आणि युवती त्यावर कशा त्या पुस्तकावर भाळलेल्या होत्या याला मी साक्षीदार आहे. त्यामुळे दोष तुमचा नाही, दोष या कवितेचाही नाही, हा खरं तर प्रेमाचाच आहे. आणि हा दोष नाही, ही चांगली मंगल भावना आहे. अगदी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा दोघांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि मुलांना देखील. थँक्यू सर. याच्या पुढचा प्रश्न 3,20,000 रुपयांचा आहे. तनुजाताई, इथं आपला दुसरा टप्पा पूर्ण होतो. काळजीपूर्वक अर्थात उत्तर देण्याचा सल्ला आहे, कारण इथं जर उत्तर चुकलं तर तुम्ही थेट 10,000 येणार आहात. 3,20,000 हा आहे 10वा प्रश्न. हा दुसरा टप्पा पटकन पार व्हावा अशी माझी इच्छा होती, पण तुमच्याशी बोलण्यामध्ये हा सगळा वेळ गेला आणि ह्या उत्तम गप्पांमध्ये आम्हाला फार मजा आली. पण आज आपल्याला भोंगा वाजला म्हणजे खेळ थांबवावा लागणार आहे. काही हरकत नाही, आपण तुमच्याबरोबर पुन्हा एकदा हा खेळ उद्या सुरू करू. जरूर. मंडळी, दिल्लीच्या सुलतानानं कृष्णदेवराय राजाला डिवचण्यासाठी विहिरीचं लग्न ठरवलं. लग्नपत्रिका पाठवली आणि लग्नाला राज्यातल्या विहिरी घेऊन येण्याची धमकी दिली. राजाला टेन्शन आलं, कुणालाच काही सुचत नव्हतं. अशा वेळी तेनालीरामन मदतीला धावून आले. त्यांनी दिल्लीच्या सुलतानाच्या पत्रिकेला उत्तर लिहिलं.
माननीय दिल्लीश्वर सुलतान, सस्नेह नमस्कार. या विहिरीच्या लग्नाला आपण आमच्या विहिरी सोबत घेऊन या असं निमंत्रण पाठवलं, याचा खूप आनंद झाला. एरवी विहिरीची कोण आठवण ठेवतो, पण आपण मोठ्या मनाचे आहात. आपलं निमंत्रण मिळाल्यावर आम्ही ताबडतोब आमच्या विहिरींना कळवलं की आपल्याला दिल्लीला जायचं आहे. पण विहिरी असल्या तरी त्या माणसांसारख्याच आहेत, त्यांच्यातही रुसवे फुगवे असतात. आमच्या विहिरी म्हणाल्या की जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा कुठे दिल्लीच्या सुलतानाच्या विहिरी आल्या, मग आम्ही का त्यांच्या लग्नाला जायचं. आम्ही आमच्या विहिरींची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. शेवटी 2 दिवस मनधरणी केल्यावर त्या यायला तयार झाल्या. पण एक अट घातली. आमच्या विहिरींचा आग्रह आहे की जर दिल्लीच्या विहिरी स्वतः लग्नपत्रिका घेऊन आमच्या विजयनगरला आल्या तरच आम्ही येऊ. आता एवढी छोटी गोष्ट दिल्लीच्या सुलतानासाठी अवघड नाही, ही आम्हाला खात्री आहे. कळावे, लोभ आहेच तो वाढावा ही विनंती. आपलाच राजा कृष्णदेवराय. आता असं उत्तर दिल्यावर तो दिल्लीचा सुलतान असला तरी तोंड पाडूनच बसणार नाही का. याला म्हणतात हजरजबाबीपणा. संकटातही न डगमगता खंबीर राहणं, याच गोष्टीची आपल्यालाही गरज आहे. आणि वेळ झालीये निरोप घेण्याची.